सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. अशी आरती जर सुरू झाली तर टाळी केव्हा पडते? एकदम बरोबर आहे, ज्या वेळेस ताल असतो. आणि त्या तालेलाच काय म्हणतात रे? एकदम बरोबर आहे, संगीतामध्ये सम. आणि हेच आज आपल्याला शिकायचं आहे, पण संगीतामधलं नाही, गणितामधलं 7वं प्रकरण, सम विषम संख्या. सुप्रभात मुलांनो, उघडा तुमचं 4थी स्कॉलरशिपचं पुस्तक आणि पाहूया त्यामधील अत्यंत सोपा असा हा भाग. बघा बरं, सरावासाठीचे प्रश्न मधील पहिला प्रश्न अत्यंत सोपा असा हा प्रश्न आहे. काय म्हणले? 1 ते 100 या संख्यांमध्ये 3 अंकी विषम संख्या किती आहेत? आबा बाबा बाबा 1 ते 100 म्हणजे 3 अंकी संख्या. 3 अंकी संख्या म्हणजेच काय रे? एकक, दशक आणि शतक असलेली संख्या. मग आता एकक आणि दशक असलेली 99 आणि 99च्या पुढं 100 म्हणजे ही 100 एकमेव संख्या अशी आहे की ती 1 ते 100 मध्ये 3 अंकी आहे. आणि ह्या 100च्या एकक स्थानी तर 0 आहे आणि ही तर समसंख्या आहे. मग ह्याच्यात पर्याय काय येईल? पर्याय नंबर 4. म्हणून 4 क्रमांकाला व्यवस्थित रंगवा, वहीवर उत्तर नोंदवा आणि पुस्तकातला प्रत्येक प्रश्न समजून घ्या. मग समसंख्या म्हणजेच काय रे? समसंख्या म्हणजेच ज्या संख्याच्या शेवटी 2, 4, 6, 8 आणि 0 हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात. आणि ज्या संख्यांच्या शेवटी विषमची काय व्याख्या? विषम म्हणजे ज्या संख्यांच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात ते विषम संख्या. समसंख्या हे 1 आड 1 येण्यासाठी त्याला 2 2 न वाढतात. आता पहिली संख्या 2 आहे तर दुसरी संख्या 2 न वाढली. प्रत्येक समसंख्या ही त्याच्या पुढची संख्या 2 न वाढते. आणि विषम संख्या सुद्धा तशीच आहे, 2 न वाढत असती. पहिली संख्या विषम संख्या 1 आणि त्याच्या पुढं विषम संख्या 3. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं पहिला प्रश्न तुम्हाला समजला. 3 अंकी ही समसंख्या आहे म्हणून उत्तर पर्याय नंबर 4. प्रश्न दुसरा हा तर अत्यंत सोपा आहे, वाचल्या वाचल्याच उत्तर त्याचं कळतंय. पुढीलपैकी 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती आहे? बाबा 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 बाबा. आता हे प्रश्न दुसरा आहे, 4 पर्याय दिलेत आणि 3 अंकी समसंख्या म्हणले. मग मला सांगा, हे 3 अंकीत पण हे 4 अंकी आलं. म्हणून तुम्ही गडबडीमध्ये पर्याय 3 उत्तर लिहू नका बरं. पर्याय 3 तर 4 अंकी आहे. मग आता खरं उत्तर काय आहे? पर्याय 1 तर 100 आहे, दुसरं 998, तिसरं 102. मग मोठं कोण आहे? 998. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2 छानपैकी रंगवा. फार म्हणजे फार सोपं आहे. समसंख्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. पहा बरं प्रश्न तिसरा. 56 या संख्येच्या आधी. आता 56च्या आधी म्हणले, तुम्ही राष्ट्रगीत म्हणायला लाईनमध्ये थांबतात ना, मग कुणाच्या तरी आधी थांबतात, बरोबर आहे का नाही? आणि कुणीतरी तुमच्या पुढं असतंय, बरोबर आहे? तसंच म्हणले 56 या संख्येच्या आधी म्हणजे त्याच्या अगोदर, त्याच्या पाठीमागं
क्रमाने येणारी 6वी समसंख्या कोणती? आता हा प्रश्न समजून घ्या बरं का. 56च्या पुढे म्हणलंय का? नाही, 56च्या अगोदर, हे समजलं. आणि दुसरा भाग, कितवी संख्या? 6वी समसंख्या म्हणलंय. मग मला सांगा, जर पहिली समसंख्या जर काढायचं असेल तर 2 न वाढवायचं, दुसरी काढायचं असेल तर 4 न वाढवायचं, बरोबर आहे. पण आता 6वी काढायचं आहे, म्हणजेच काय, 6 गुणिले 2 म्हणजे झाले 12. म्हणून 56मधून अगोदरची शोधायची आहे, म्हणून 56मधून 12 वजा करा. 6मधून 2 गेले, उरले 4. 5मधून 1 गेलं, उरले 4. 44. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1. समजलं? 56च्या अगोदर पहिली म्हणल्यावर त्याच्यातून 2 वजा करावं लागेल. 56च्या अगोदर दुसरी म्हणल्यानंतर 4 वजा करावं लागेल, बरोबर आहे. तसंच 56च्या अगोदर 6वी समसंख्या, म्हणून 6 दोन्ही 12 केलं, 56मधून 12 वजा केलं, जे उत्तर आलं ती आहे 56च्या अगोदरची 6वी समसंख्या. पहा बरं मित्रांनो, प्रश्नही तिथंच असतंय आणि उत्तरही तिथंच असते बरं का. ह्या 4 पर्यायामधून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. 1 0 3 4 5 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान समसंख्या कोणती म्हणले. आता कोणते अंक वापरायचे हे दिले तिथं समोर, हेच अंक वापरायचे आणि या अंकापासून तयार होणारी सगळ्यात लहान समसंख्या. मग आता हे एकक स्थानी 3 आहे म्हणजे झाली विषम, म्हणजे 1 उत्तर येणार नाही. इथे एकक स्थानी 5 आहे म्हणजे हेही उत्तर येणार नाही. आता राहिल्या काय? पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय नंबर 3. आता या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती? ही आहे 13,450 आणि ही आहे 10,000. म्हणजे 10,354 पेक्षा मोठं 13,450च आहे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2 येऊ शकतंय. पण आता तेच अंक आहेत का बघा. 1 आहे का? आहे. 3 आहे का? आहे. 4 आहे का? आहे. 5 आहे का? आहे. 0 आहे का? आहे. पण आपल्याला सगळ्यात मोठी विचारलंय का सगळ्यात छोटी? या तयार होणारी सर्वात लहान. लहान म्हणले म्हणून पर्याय 2 येणार नाही, येईल पर्याय नंबर 3. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3 ला छानपैकी गोल करा. आणि जर प्रश्न जर तुम्ही विसरला असतात तर सर्वात मोठी संख्या म्हणून पर्याय 2च काढला असतं. म्हणून प्रश्न छान वाचा. पहा बरं मुलांनो, प्रश्न 5वा. हाही प्रश्न अत्यंत सोपा आहे रे. पुढीलपैकी कोणत्या स्थानावरील अंकांची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकेल? आता मला सांगा, आता हे एक अंक दिलाय बरं का. समजा आता हे अंक दिलाय 7,903. आता या अंकामधील, या संख्येमधील कोणत्या अंकावरून आपल्याला कळते त्याची स्थानिक किंमत ही विषम आहे? मग आता मला सांगा, हे एकक, दशक, शतक, हजार, तर ही संख्या सम आहे का विषम आहे कशावरून करते? एककमुळंच. म्हणजे एककची जी स्थानिक किंमत आहे, या स्थानिक किंमतीवरूनच आपल्याला कळेल की ती सम आहे का विषम आहे. बरोबर आहे. बाकी दशकच्या, शतकच्या स्थानिक किंमतीवरून ते सम आहे का विषम आहे हे कळणार नाही. फक्त एककच्याच स्थानिक किंमतीवरून ते सम आहे का विषम आहे ते कळेल. कारण एककची स्थानिक किंमत काय असती? तीच संख्या. मग ज्या ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात ते विषम. हे कळते एककमुळं. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4 आणि पर्याय नंबर 4ला छानपैकी गोल करायचं विसरू नका. पहा 6वा प्रश्न, हाही अत्यंत सोपा आहे. जर एक विषम संख्या म असेल. आता म म्हणजे काय रे? कोणतीही संख्या. आता समजा, आता ही जी विषम संख्या आहे आपण घेऊया
17. आता कोणती विषम संख्या आपण घेतली 17, तर एक विषम संख्या म आहे असेल तर तिच्या लगतची पुढची पुढं जायचं आहे आपल्याला, मागं नाही. तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती असेल? बघा बरं किती सोपा प्रश्न आहे. आता ह्या 17च्या पुढची विषम संख्या कोणती? 17, 18 तर नाही, 19 बरोबर आहे. ह्याची कोणती आली? 19. तर कशामुळे आली? पर्याय 1 मुळे आली का? या 17मध्ये 1 मिसळलं का? नाही. या 17मधून 1 वजा केलं का? 17मधून 1 वजा केलं तर 16 नाही. म्हणजे हेही पर्याय येत नाही, हेही पर्याय येत नाही. मग 17मधून 2 वजा केलं का? 17मधून 2 वजा केलं तर ते तर 15 येते. मग हे पण नाही. म्हणजे अचूक उत्तर काय आहे? तर पर्याय नंबर 3. कोणत्याही संख्येची पुढची विषम संख्या जर पाहिजे असेल तर त्याच्यात 2 मिसळावे लागतात. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. छान पर्याय रंगवा. पाहूया पुढचा अजून एक सोपा प्रश्न. मुलांनो, हा तर अगदी सोपा प्रश्न आहे बरं का रे. फक्त मन लावून वाचावं लागतंय. 2 विषम संख्यांच्या बेरजेला. आता कोणत्याही 2 विषम संख्या घ्या. आपण घेऊया विषम संख्या, तुमच्या मनाने सांगा. ठीक आहे, 9 घेतलं. ही 9 एक विषम संख्या आणि आता दुसरी एक घेतली विषम संख्या. समजा 9च्या ऐवजी घेतली 7 घेतली. ठीक आहे, आता ह्या 2 विषम संख्या झाल्या. या 2 विषम संख्यांच्या बेरजेला 9 आणि 7 किती आलं रे? 16 आलं. म्हणजे आता ह्या 16ला एवढं समजलं. कोणतेही आता समजा आता अजून एक विषम संख्या घेऊ आपण. बघा 3 अधिक 5 बरोबर किती आलं? 8. ठीक आहे, हे एक विषम संख्येचं उदाहरण आहे ना, हे एक विषम संख्येचं उदाहरण आहे असं समजा. काय होतं बघा, 2 विषम संख्यांच्या बेरजेला दुसऱ्या एखाद्या विषम संख्येने विषम संख्येने, आता हे आहे 8 बरोबर आहे आणि इथं आहे 16. मग आता ह्याला दुसऱ्या एखाद्या विषम संख्येने, मग दुसरी एखादी विषम संख्या म्हणजे बघा 2, 4 पुन्हा अजून कशानं भाग जायलेला? 4. आता हे एक उदाहरण घेऊ. समजा आपण आता हे 9 अधिक 9, 9 आणि 9 किती झाले? 18 बरोबर आहे. आता हे जे 18 आहे, ह्या 18ला दुसरी एखादी विषम संख्या म्हणजे 9. ठीक आहे, ह्याच्यात विषम संख्या नाही सापडली, ह्याच्यात एक विषम संख्या नाही सापडली. ठीक आहे, सोडून द्या, हे सोडून द्या. आता हे 2 विषम संख्या आहेत. या 2 विषम संख्येच्या बेरजेला दुसऱ्या एखाद्या विषम संख्येनं जर निशेष भाग जात असेल बनले, 9 1 9, 9 1 9, 9 2 18, उत्तराला 2. म्हणजे दुसऱ्या एखाद्या विषम संख्येनं निशेष भाग जात असेल तर येणारा भागाकार दर्शवणारी संख्या पुढीलपैकी कोणती असू शकेल? मग येणारा भागाकार म्हणजे आता हा भागाकार समजला ना, असा केला 9 भागिले 18 आणि 9 1 9, 9 2 18, 18मधून 18 गेले 0 0 बरोबर आहे ना. हे 2 आलं उत्तर. तर ही 2 आलेलं उत्तर म्हणजे काय? समसंख्या. मग 7 ही समसंख्या नाही आहे, 9 समसंख्या नाही आहे, 13 समसंख्या नाही, तर 12 ही समसंख्या आहे. मग आपल्याला प्रश्नात असं म्हणलं की कोणती संख्या असू शकेल? आपलं इथं उत्तर 2 आहे आणि इथं 12 आहे, पण दोन्ही समसंख्या आहेत, विषम नाही. म्हणून कोणती संख्या असू शकेल? तर समसंख्या येईल. ती संख्या जसं इथं 2 आली आहे सम, तसंही 12 असू शकेल. असा सोपा प्रश्न आहे. चला पहा पुढचा. पहा 8वा प्रश्न. काय म्हणले? पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं म्हणले बरं का. मग आता कोणतं विधान सत्य ते वाचावं लागेल. बघा पुस्तकात. नंबर 1, 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या असतो. लगेच बघा पडताळा करून. आता ह्या 2 विषम संख्या घेतल्या आपण. ही एक विषम संख्या 5,
गुणिले ही एक विषम संख्या 3, 5 त्रिक 15. विषम संख्यांचा गुणाकार विषम, बरोबर आहे, हे तर उत्तर बरोबर आहे. आणि प्रश्नात काय म्हणलं रे आपल्याला? प्रश्नात तेच म्हणलंय की पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. तर मग आपल्याला पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर आहे. तरी दुसरं वाचा. 2 विषम संख्यांची बेरीज विषम संख्या असते. आता विषम संख्यांची बेरीज बनले बरं का. मग आपण इथे 5 एक विषम संख्या घेतली, अधिक 5 घेतली आणि त्यांची बेरीज केली. ती बेरीज आली 10. 10 म्हणजे समसंख्या. म्हणजे हे विधान चुकलं रे, हे विधान चुकलं. त्याच्यानंतर अजून एक तिसरं, 2 क्रमवार संख्यांची बेरीज समसंख्या असते. क्रमवार, लाईनमध्ये क्रमानं थांबा रे तुम्ही, असं म्हणतात ना तुम्हाला शाळेत. क्रमानं म्हणजे काय? एका पुढं एक, बरोबर आहे. मग आता क्रमवार संख्या म्हणजे आपण जर इथं घेतलं 9, तर 9च्या पुढं क्रमानं येणारी कोणती संख्या? 10. मग क्रमवार संख्यांची बेरीज 9 आणि 10 किती आली? 19. आणि ही आलेली 19 काय आहे? विषम संख्या. पण पर्याय 3 मध्ये म्हणले 2 क्रमवार संख्यांची बेरीज समसंख्या येते. म्हणजे पर्याय 3 पण चुकलं. चौथा पर्याय वाचा. एक विषम संख्या व एक समसंख्या यांचा गुणाकार. एक विषम संख्या आणि एक समसंख्या, 2 समसंख्या घेतली, यांचा गुणाकार 3 दोन्ही 6 आलं. तर यांचा गुणाकार काय म्हणले? यांचा गुणाकार विषम संख्या असतो. चुकलं. इथं तर समसंख्या आलं. म्हणजे चौथं विधान पण चुकलं. म्हणून याचं 8व्याचं अचूक उत्तर पर्याय नंबर 1. आता बघा, 7वा प्रश्न आपण सोडवला पण तिथं रंगवलं नाही. आणि गडबडीमध्ये तुमचं परीक्षेत जर असं झालं तर 8व्याचं उत्तर तुम्ही 7व्याला तिथे एक रंगवताल. असं होता कामा नये मुलांनो. हे जसं गणिताच्या पायऱ्या स्टेप बाय स्टेप करणं महत्त्वाचं आहे ना, तसंच उत्तर रंगवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि अचूक प्रश्न क्रमांकाचं. म्हणून 7व्याचं उत्तर आलतं पर्याय नंबर 4. हे लक्षात ठेवा. पहा बरं मुलांनो, आणखीन एक सोपा प्रश्न 9वा. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती असेल? मग आता 5 क्रमवार समसंख्या कोणत्या घ्यायच्या ते शोधा. 5 क्रमवार समसंख्या. आत्ताच सांगितलं तुम्हाला एक उदाहरण. तुम्हाला शाळेत मध्ये प्रार्थनेच्या वेळेस क्रमानं थांबा रे, लाईनमध्ये थांबा, बरोबर आहे. तसंच हे क्रमानं. मग आता क्रमवार म्हणजे एका पुढच्या एक संख्या. मग आपण जर घेतली संख्या 4, तर 4च्या पुढं क्रमानं 5, पुन्हा 6, पुन्हा 7, पुन्हा 8. 5 क्रमवार. चुकलं. 5 क्रमवार संख्या म्हणलं नाही, तर 5 क्रमवार समसंख्या म्हणले. मग हे चुकलं. म्हणजे क्रमवार समसंख्या कोणत्या येतील? 4. 4च्या पुढं क्रमानं पुढची संख्या आहे 6, नंतर 8, नंतर 10 आणि नंतर 12. ह्या झाल्या 5 क्रमवार समसंख्या. आता काय म्हणले? या 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज करा. मग बेरीज किती आली आहे? आता ह्यांची सगळ्यांची बेरीज करायची आहे. 4 ह्या सगळ्यांची बेरीज. 6 आणि 4 10, हे 10 आणि 10 20, हे 30 आणि 8 आणि 2 10, म्हणजे हे 40. बेरीज किती आली? 40. तुमच्या पद्धतीनं करा. मग आता बेरीज 40 आल्यावर पुढं काय म्हणले? बेरीज पुढीलपैकी कोणती असेल? पर्यायापैकी पहिला पर्याय, पहिल्या संख्येची दुप्पट असेल का? पहिली संख्या 4, 4च्या दुप्पट 8, पण इथं आले 40, म्हणजे पहिला पर्याय येत नाही रे. दुसरा पर्याय बघा, दुसऱ्या संख्येची 5 पट. दुसरी संख्या कोण आहे? म्हणजे क्रमवार संख्यामधली बरं का, क्रमवार संख्यामधली दुसरी संख्या ही 6, 6ची 5 पट. 6 पंचे 30, पण तिथं आलंय 40, म्हणजे दुसरं पण येत नाही.
पहा चौथा पर्याय, चौथ्या संख्येची पाचपट. चौथी संख्या म्हणजे काय? पहिली, दुसरी, तिसरी, चौथीच. चौथ्या संख्येची पाचपट. पाचपट म्हणजे गुणाकार. 10 गुणिले 5 म्हणजे 50. नाही, हे पण येत नाही. म्हणजे डोळे झाकून पर्याय नंबर 3 येईल. तरी वाचून बघा, तिसऱ्या संख्येची पाचपट. आता तिसरी संख्या कोणती? पहिली, दुसरी, तिसरी. या तिसऱ्या संख्येची पाचपट म्हणजे 8 गुणिले 5 केलं तर 8 पंचे 40. आलं की रे बरोबर? म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहा आता पुढचा अजून एक सोपा प्रश्न. पहा बरं मुलांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न काय म्हणले? 1 ते 20 पर्यंतच्या संख्यामधील विषम संख्यांची बेरीज किती? आता मग काय? 1 ते 20 पर्यंतच्या. मग आता 1 ते 20 पर्यंतच्या विषम संख्या म्हणजे बघा, हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि हे 20 विषम संख्या घ्यायच्यात फक्त ह्याच्यातल्या. मग विषम संख्या म्हणजे कोणत्या कोणत्या आहेत रे? ह्याच्यातली काय आहे? 1 3 5 7 9. म्हणजे बघा 1 3 5 7 9 ह्यांची बेरीज किती आली? 9 आणि 1 10, 7 आणि 3 10 आणि हे 5 म्हणजे हे झाले 25 आले. आता ह्याची विषम संख्या कोणती? हे 11 13, ही नाही, ही नाही, हे 15, त्याच्यानंतर 16 नाही, 17 18 नाही, 19 आणि ही 20 नाही. म्हणजे आता ह्याची किती आली बेरीज? 10 20 30 40 50 आणि हे 9 1 10 60 70 75 हे आले 75. 75 आणि 25, 75 आणि 25 100. म्हणजे ह्याचं उत्तर आलं पर्याय नंबर 1. म्हणून ह्याचं उत्तर 10व्याचं पर्याय नंबर 1. किती सोपा प्रश्न होता रे मुलांनो. का बरं सोपा गेला? कारण तुम्ही लक्ष देऊन अभ्यास केलात म्हणून. छान पद्धतीनं तुम्ही सराव केलात. महत्त्वाचे लक्षात ठेवा, ह्या महत्त्वाच्या बाबीचा तुम्ही छान अभ्यास केला म्हणून तुम्हाला हे प्रकरण सोपं गेलं. या प्रकरणावर आधारित परीक्षेत जर काही प्रश्न आले तर 100% तुम्ही अचूक सोडवणार अशी मला खात्री आहे. खूप छानपैकी तुम्ही अभ्यास केलात, सराव केलात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि हो, अजून एक तुम्हाला मला सांगायचं आहे, आपण जे 10 प्रश्न शिकवलेत त्या 10 प्रश्नामधला कोणता प्रश्न चुकलाय का हे कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद मुलांनो. आता आपण 10 तर सरावाचे प्रश्न सोडवलेलेच आहेत, पण वाचा आणि समजून घ्या हाही भाग तुम्ही लक्षात ठेवा बरं का मुलांनो. आता मला सांगा, समसंख्या म्हणजे कशाला म्हणतात कळालं ना तुम्हाला? ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 0 हे अंक असतात ते समसंख्या. विषम संख्या 1 3 5 7 9 हे अंक जर विषम स्थानी आले, एकक स्थानी आले तर समजायचं ती विषम संख्या. त्यानंतर समसंख्या जी आहे त्याच्या पुढची समसंख्या शोधायची असेल तर त्याला 2 मिसळायचं की त्याच्या पुढची समसंख्या मिळते. जर एखाद्या विषम संख्येची पुढची विषम संख्या शोधायची असेल तर त्याच्यामध्ये 2 मिसळायचे. आणि महत्त्वाचं, 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते. आता समजा समसंख्यांची बेरीज करायची आपल्याला. समसंख्या म्हणजे काय? 4 अधिक 4 ह्यांची बेरीज केली तर ती काय आली? 8. 8 ही समसंख्याच आली. पुन्हा काय आहे? 2 समसंख्यांचा गुणाकार समसंख्याचा असतो. उदाहरणार्थ ही आपली समसंख्या आहे 6 गुणिले दुसरी समसंख्या आहे 2. 6 गुणिले 2, 6 ही दोन्ही 12. तर 2 समसंख्यांचा गुणाकार समसंख्याच येतो. तिसरं, 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते. आता विषम संख्या म्हणजे आपण इथे एक विषम संख्या घेऊ 5 अधिक दुसरी विषम संख्या घेऊ 3. 5 आणि 3 ह्या 2 विषम संख्यांची बेरीज आली 8. ही 8 तर समसंख्या आली. म्हणजे 2 विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या येते. तिसरं, 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या असतो. 2 विषम संख्यांचा गुणाकार. आता
आपण एक विषम संख्या घेऊ इथं 3 गुणिले दुसरी विषम संख्या घेऊ 9, मग 9 त्रिक 27. आता हे 27 जे आलं ती विषम संख्या आहे, म्हणजे ही विषम संख्या ही विषम संख्या, ह्या दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या आला. किती सोपे नियम आहेत. आणि शेवटचा नियम, दोन विषम संख्यांच्या बेरजेला एखाद्या विषम संख्येने निशेष भाग जात असेल तर येणारा भागाकार समसंख्या असतो. हे आपण उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे. अशा प्रकारे बालमित्रांनो अत्यंत सोपं असा हा भाग होता आणि नक्की तुम्ही ह्या भागामध्ये पैकीच्या पैकी मार्क घेताल असा मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद मुलांनो.